विरोधात पुण्यातील गाजलेल्या हत्याकांडातील आरोपींची कोर्टात सुनावणी. युअर ऑनर, त्या पुण्यात 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 10 खून पडले. खून पडत होते पण खुनी सापडत नव्हते. अवघ्या पुण्यावर अवकाळा पसरली होती. पोलिसांची झोप उडाली. राज्यकर्ते हवालदिल झाले. वृद्ध असो तरुण असो, कुठल्याही स्त्री पुरुषाला आपल्या जीवाची शाश्वती वाटत नव्हती. पण पोलिसांच्या प्रयत्नानं म्हणा किंवा परमेश्वराची या पुण्यनगरीवर कृपा झाली म्हणा, अखेर खुनी सापडले. ऑब्जेक्शन युअर ऑनर. खुनाचा गुन्हा अद्याप साबित झालेला नाही, तेव्हा माझ्या विद्वान मित्रांनी गुन्हेगारांना खुनी असं संबोधू नये. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मिस्टर साठे. ठीक आहे युअर ऑनर. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे संशयित आरोपी वरून दिसायला संभावित सज्जन वाटत असले तरी ते खून यानेच केले. आणि याचा पुरावा म्हणजे स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सत्य काय आहे हे सांगण्यासाठी आलेले या खटल्यातले माफीचे साक्षीदार विलास मोडक यांची साक्ष. म्हणा. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. जज साहेब, मी कबूल करतो की राघवेंद्र, प्रदीप, रॉकी आणि अनवर आम्ही सगळे एकमेकांचे जीवाभावाचे मित्र होतो. पण मिस्टर विलास, घाबरू नका. सत्य काय ते स्पष्टपणे सांगा. तुम्हाला पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे. जज साहेब, आम्हाला वाटत होतं आम्ही सगळे एकमेकांच्या जीवाभावाचे सोबती आहोत. जीवलं ग, मनाने एक आहोत. पण एकाचं मन मात्र आम्हाला कधीच कळलं नाही. राघवेंद्रचं मन, त्याची वृत्ती. या बाबतीत मी तरी फार काळ अंधारात होतो. राघवेंद्रचा स्वभाव, त्याची वागणूक, त्याची व्यसन, त्याच्यातला राक्षस. टेप लाईट बंद करा. हो हो. याला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. आयुष्य गेलं म्हातारडं झालं तरी सुद्धा. हॅलो, थोडी हनवटी खाली कर जरा. थांब, हलू नको. थँक्यू. छान पोच दिलीस. टपरीवर येऊन पैसे घेऊन जा. आता लक्षात आलं? वा, मागच्या वेळी नव्हते का आले? अच्छा, मी कपडे बदलून येते. हा छान. आत्ता लक्षात आलं माझ्या. मला भेटायचं काय टाटते. हे असं देहाचं प्रदर्शन करणाऱ्या बायका मिळाल्यानंतर माझी गरजच काय? तसं नाही म्हणे. किती वेळ येऊन गेले मी, पण तुझा पत्ताच नाही इथं. अगं नाही, परीक्षा जवळ आली ना, मित्र सगळे टपरीवर बसतो अभ्यासाला. मग परीक्षेसाठी हे असे फोटो काढावे लागतात? म्हणजे परीक्षेसाठी नाही, तीसाठी पैसे नको कमवायला. अशा मार्गाने. वा. अगं काय करणार, संपादक म्हणाला कौटुंबिक जिव्हाळ्याचे फोटो नको आहेत म्हणून. काहीतरी हिट आणि हॉट द्या. तू अशी बोलते ना? मुळीच नाही. खरं सांगू का, तिचा फोटो काढत असताना मला लेन्स मधून तूच दिसत होतीस. हे बघ, आज मी मुद्दाम आले होते फोटो काढून घ्यायला. लग्नासाठी. लग्नासाठी? हो, आईने स्थळ आणलंय सोलापूरचं. त्यांना फोटो पाठवायचे. अगं पण इतक्या जवळ स्थळ असताना तुझ्या आईला सोलापूरला कशाला जायला पाहिजे? साखर पेरणी करू नकोस. कसली साखर पेरणी? कधी करायचं आपण लग्न? हे म्हणजे नाहीतरी आपलं सगळं ठरलंय की नाही? तू द्यायचं कर, कॉफी हाऊसला तिथे आपण दोघं बोलू. खरं? नक्की. प्रॉमिस. तुझ्याकडे काही पैसे आहेस ना? मला जरा मॉडेलला द्यायचं. अरे पण तू तिला टपरीवर बोलवलेस ना? नाही ग, पुन्हा तिचं लक्षण उद्या टपरीवर नको म्हणून. मी माझ्या आली की देतो ना तुला. हे बघ, मी कधी तुझ्याकडे मागितले होते का? तसं नाही करत तुम्ही. झाल्यास माझा पगार झाला म्हणजे 100 आहे. ठीक आहे, आजची वेळ निभावून देतो. माझ्या ऑफिसला जायची वेळ झाली.
मी येते. बर. ओके बाय. बाय. ए उद्या कॉफी असला नक्की आहे. हो नक्की. अच्छा मी येते हा. एक परवा टपरीवर. बाय. रघ्या मला पैसे हवे होते पेपर आणण्यासाठी आयपो आणण्यासाठी. पैसे पाहिजे ठेवते घ्या. काही जेवण झाले का? कॉलेजला जायचंय. वाणी सामान देत नाही म्हणाला. त्याचे पैसे बाकी आहेत. पैसे पाहिजे. अरे चिडतोस कशाला? तुला सांगू नको तर कुणाला सांगू? पचपच करू नको. घे चल. पाकिट दे. पहिले पैसे दे मग देतो पाकिट. पहिले पैसे पाहिजे. काय अरे उतारे डुबतो राव मी. गुंजाळ्या आमच्या मोहल्ल्यामध्ये दुकान टाकून बसला. ठेव का लाव बसती तिच्या याला पाकिट दे. चाल. देतो नाही कुठे म्हणतोय. घे की. रिपीट करते. आईला शरीच्या पोटी शरीर जन्माला आलाय की कापसाचं नाव उजाळा करणार. बॉय येत्या शनिवारी सिंहगडला जी ट्रिप जाणार आहे त्या संबंधीची नोटीस. ट्रिप बरोबर 7 वाजता इथून निघणार आहे. सगळ्यांनी 6:45 वाजता इथं हजर आहेत. जी मुलं ट्रिपला येणार आहेत त्यांच्या नावाची यादी बाहेर नोटीस बरोबर लावली. यादीमध्ये माझं नाव नाही. बरोबर आहे. अरे तू नुसतंच नाव दिलंय पैसे भरलेले नाहीये. त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. आता भरतो. पण आता त्याचा काही उपयोग नाहीये. अरे पैसे भरायची वेळ होऊन गेली आहे. हा मग मी पण येणार नाहीये. हो सर आपली पण इच्छा नाही असं लिहिलं आहे. ती पण ट्रिपला येऊ शकणार नाही. सर मग मी पण येणार नाही. म्हणजे तूही जाणार नाही. अरे तुम्ही मुलं वेडीबिडी आहात की काय? त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. राघवेंद्र या गोष्टी मला पटणाऱ्या नाहीये. अरे मित्रांच्या बरोबर हॉटेलमध्ये बसून सिगरेटी फुंकायला तुमच्याकडे पैसे आहेत. क्लास बुडवून मॅटनीला जायला तुमच्याकडे पैसे असतात. या अंगावरच्या पॉश ड्रेससाठी तुझ्याकडे पैसे आहेत. आणि अशा एखाद्या शैक्षणिक सहलीसाठी पैसे भरायची वेळ आली की मग मात्र तुझ्याकडे पैशाचा तुटवडा पडतो काय? बघा सर तुमचा आधीच माझ्याबद्दल गैरसमज आहे. मी काही सांगितलं तरी तुम्हाला काही सांगू नकोस. मग त्यावेळी तुझ्याकडे पैसे येतात कुठून? हा सर मटका मटका. यायला माझा मटका काढतो काय? बापाच्या श्रीमंतीचा माज दाखवतो सर. बॉस त्याचा दिवा फोडू का पंक्चर करू? ओके हो सर. लॉक आहे का बघ. तोड. Come on, Rocky, come on, यार. तोड साले को. ये. चला इकडे. हे सुन्या ते सायकलचे बघ. मी बसला करे. हा तू आण. मला पायी गाडी घेतली पाहिजे. किती दिवस घुसल्या गाड्या बोलून